तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सरकारची एक महत्त्वाची आणि नवीन योजना पाहणार आहोत. ज्या योजनेअंतर्गत सरकार 15,000 पर्यंत इन्सेंटिव्ह देतं, म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान देतं. या योजनेचं नाव आहे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम. आता या योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळतो? जर तुम्हाला फायदा मिळत असेल तर तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता, तुम्हाला फायदा मिळतोय की नाही मिळतोय, तुम्ही कसं पाहणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर योजनेचं नाव मी तुम्हाला सांगितलंय, एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, म्हणजे शॉर्टकटमध्ये या योजनेचं नाव आहे ELI स्कीम. आता ही योजना 2024च्या बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेली होती आणि ऑब्वियस आहे की नरेंद्र मोदी साहेब जे आहेत आपले पंतप्रधान, यांच्याच सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आता या योजनेचा उद्देश काय आहे, तर जास्तीत जास्त युवकांनी नोकरी करावी आणि नोकरी जास्त वाढावी आपल्या देशामध्ये, म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास 3.5 कोटी जे युवक आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. कसं? कारण या योजनेचं जे बजेट आहे ते 99,000 करोड रुपयाच्या आसपास ठेवण्यात आलेलं आहे. तर या योजनेअंतर्गत सरकार पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या युवकांना 15,000 रुपये इन्सेंटिव्ह देतं. आता तुम्ही पहिल्यांदा नोकरी करताय हे कशावरनं समजणार आहे? तर तुम्ही कुठेही नोकरी करत असाल, पण जर तिथं तुमचा PF कटत नाहीये तर तुम्ही नोकरी करत नाही असं गृहीत धरलं जातं. म्हणजे तुमचा PF जर कटायला सुरू झाला तर तुम्ही नोकरी सुरू केली असं आपण गृहीत धरू. म्हणजे ही योजना तेच बघणार आहे की तुमचा PF कटतोय की नाही कटतोय. तर जर तुम्ही पहिल्यांदा नोकरी करताय आणि तिथं तुमचं PF अकाउंट बनलंय तर तुम्ही पहिल्यांदा नोकरी करताय. आता तुम्ही लक्षात ठेवा, जर तुमचा पहिल्यांदाच UN नंबर तयार झालाय, म्हणजे PF मध्ये EPFO मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि अकाउंट नंबर बनलाय, तर तुम्हाला या योजनेचा फायदा नक्की मिळणार आहे. कसा फायदा मिळवायचा आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर आता कंडिशन समजून घ्या, म्हणजे काय अटी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी. तर तुम्ही एकतर पहिल्यांदा नोकरी करायला पाहिजे, म्हणजे तुमचं पहिल्यांदा अकाउंट बनलं पाहिजे EPFOच्या पोर्टलवरती, म्हणजे UN नंबर बनला पाहिजे. आणि आता जो UN नंबर बनतो तो आधारशी लिंकच असतो ऑलरेडी. तर दुसरी गोष्ट हीच आहे की UN नंबर आधारशी लिंक असला पाहिजे. तर ऑलरेडी आधारशीच लिंक असतो UN नंबर. पहिल्यासारखं 2, 3, 4, 5 UN नंबर आता बनत नाही. आधारवरून एकच UN नंबर तयार केला जातो. तर जर तुमचा पहिल्यांदा UN नंबर बनलाय तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत. अजून दुसरे काय कंडिशन आहेत, तर तुमचं आधार लिंक असलं पाहिजे, जे आता UN नंबर आधारवरूनच बनतो तर ते ऑलरेडी लिंक असतं. तिसरं आहे की तुमचं बँक लिंक असलं पाहिजे EPFOच्या पोर्टलवरती. आता हे बँकची आपल्याला KYC करायला लागते. तर PF अकाउंट तुमचं बनलं तर कोणत्याही सेंटरला जा किंवा स्वतःही तुम्ही करू शकता. कशी KYC करायची हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्यावरून एक व्हिडिओ नक्कीच बनवू. तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा KYC करू शकता. KYC करणे म्हणजे काय? बँक जोडणे PF अकाउंटला आणि आपलं पॅन नंबर जोडणे. तर तुमचं पॅन नंबर, बँक आणि आधार हे जर UN नंबरला लिंक असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा नक्की घेऊ शकता. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ते आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, या योजनेसाठी वेगळा काही अर्ज करण्याची गरज नाहीये. गव्हर्नमेंट हेच ट्रॅक करतं की तुम्ही पहिल्यांदा नोकरी करताय, पहिल्यांदा तुमचा UN नंबर बनलाय, त्याला तुमचं आधार लिंक आहे, बँक लिंक आहे, पॅन कार्ड लिंक आहे, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलेले आहात. आता तुम्हाला फक्त पैसे कधी मिळणार आहेत ते थोडक्यात सांगतो. तर तुम्ही पहिल्यांदा नोकरी करताय तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 6 महिन्यापेक्षा खाली तर कंपनी सोडायची नाही. जर तुम्ही 6 महिने कंटिन्यू काम केलं त्या कंपनीमध्ये तर पहिला तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. 2 इन्स्टॉलमेंटमध्ये हे प्रोत्साहन मिळतं. तर 6 महिने पूर्ण झाले तर तुमच्या DBT द्वारे जी बँक लिंक असणार आहे त्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील. 6 महिने झाले तुम्हाला नोकरी करताय, तुम्ही पहिल्यांदा नोकरी जॉईन केलेली आहे, तर तुम्हाला 6 महिन्यानंतर DBT द्वारे पहिला इन्स्टॉलमेंट मिळेल 15,000 पैकी. तुमचं 1 वर्ष पूर्ण झालं की बाकीचं राहिलेला जे काही प्रोत्साहन असेल ते तुम्हाला मिळून जाईल दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये. एक गोष्ट इथे मी सांगण्याचं विसरलोय की तुमचा पगार किती असायला पाहिजे जर तुम्हाला याचं प्रोत्साहनपर अनुदान मिळवायचं असेल तर तुमचा मंथली जो पगार आहे तो 1 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे. म्हणजे 15,000 तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे या योजनेअंतर्गत. तर मित्रांनो, ही अशी प्रकारची योजना आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती होतं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर माहिती नव्हतं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.